नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेतच असलं पाहिजे. तर मंडळी, पावसाळा सुरू झालेला आहे आणि त्यासोबतच डाएट देखील करायचं आहे, वजन देखील कमी करायचं आहे. पावसाळा सुरू झाला की आपल्याला बाहेर जास्त पडता येत नाही, त्यामुळे आपल्याला घरच्याच गोष्टी खाऊन वजन कमी करायचं असतं. पण पावसाळ्यामध्ये काय होतं, पावसाळा म्हटलं की आपल्याला गरमागरम भजी, वडे किंवा असेच बाहेरचे वेगवेगळे पदार्थ, गरमागरम कडक असा चहा, भरपूर साखर टाकलेला, या सगळ्या गरम गरम गोष्टी खाण्याची इच्छा होत असते. आणि आपण काय करतो, या सगळ्या गोष्टी आपण घरात तर बनवत नाही, पण पावसाळ्यामुळे थंडीने आपण सुस्तावलेले असतो, गरम गरम ब्लँकेट घेऊन झोपतो आणि सतत झोपतो, खातो, एवढ्याच गोष्टी आपण पावसाळ्यामध्ये करत असतो. आपण काय करतो, बाहेरून आपण विकत गोष्टी आणतो. वडापाव झालं, भजी झालं, बटाटे वडे, असे भरपूर गोष्टी असतात ज्या आपण बाहेरून विकत आणतो आणि ते गोष्टी ज्या असतात त्याच तेलामध्ये परत परत तळलेल्या असतात. आणि अशा सगळ्या गोष्टी खाण्यामुळे, गोड पदार्थ खूप खाण्यामुळे आपलं वजन पावसाळ्यामध्ये खूप वाढत असतं. पावसाळ्यामध्ये आपली पचनशक्ती जी असते ती थोडीशी कमकुवत असते आणि यामुळे काय होतं, आपल्याला गॅसेस, ॲसिडिटीचे प्रॉब्लेम्स होत असतात आणि त्यामुळे आपलं वजन देखील वाढतं, चरबी देखील वाढत असते. पावसाळ्यामध्ये जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला या सीझननुसार डाएटमध्ये कोणते चेंजेस केले पाहिजेत, वजन कमी करण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स ज्या पावसाळ्यात तुम्ही फॉलो करू शकता आणि तुमचं वजन अगदी मेंटेन ठेवू शकता, आवडीचे पदार्थ देखील खाऊ शकता. तर ते कसं, तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. इतकंच नाही तर तुम्हाला या सगळ्या खाण्यामधून तुमची इम्युनिटी देखील कशी स्ट्रॉंग ठेवता येईल, इम्युनिटी कशी तुमची बूस्ट करता येईल, असे देखील पदार्थ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणजे काय तर मंडळी, आपण वेट लॉस डाएट सोबतच इम्युनिटी मजबूत करण्यासाठी देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय करायचं ते सांगणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण पावसाळ्यामध्ये आपण भरपूर वेळा आजारी पडत असतो. अरबट चरबट खाण्यामुळे आपलं सतत पोट बिघडतं, सतत गॅस होत असतो, ॲसिडिटीचे प्रॉब्लेम्स होत असतात, कारण मुळातच आपली पचनशक्ती जी आहे ती कमकुवत असते. मग या सीझननुसार तुम्हाला कोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत, कोणत्या गोष्टी तुम्हाला अवॉइड केल्या पाहिजेत, हेच आपण आता व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात. या गोष्टी जर तुम्ही खाण्यामध्ये समाविष्ट केल्या तर 21 दिवसामध्ये 4 किलोपर्यंत वजन तुम्ही पावसाळ्यात देखील कमी करू शकता. तर सुरुवात करूयात आपल्या पहिल्या पदार्थापासून. भाज्या तर पावसाळ्यामध्ये बऱ्यापैकी सगळ्याच मिळतात, पण आपली पचनशक्ती कमकुवत असते. त्यामुळे या सीझनच्या ज्या विशेष भाज्या आहेत त्या म्हणजे भोपळी, भोपळा जो असतो, तोंडली असतात, दोडका, भेंडी, या भाज्या खाण्यावरती आपण जास्त भर दिलं पाहिजे पावसाळ्यामध्ये. कारण या भाज्या पचायला पावसाळ्यासाठी अगदी सोप्या आहेत, कारण या सीझनल भाज्या आहेत. त्यामुळे भाज्यांमध्ये तुम्ही अशा पद्धतीच्या ज्या भाज्या मिळतात, ज्या सीझनल आहेत, त्या खाणं प्रेफर करा. त्या तुमच्या पचनशक्तीला अगदी मजबूत करतील. दुसरं म्हणजे पालेभाज्या खाणं टाळा. या सीझनमध्ये पालेभाज्या मिळतात, पण याच्यामध्ये बुरशी किंवा खराब पालेभाज्या थोड्याशा भिजल्यामुळे बऱ्याच आळ्या वगैरे होण्याची अशा जास्त शक्यता असते. त्यामुळे कोबी, फ्लॉवर, पालक, मेथी या गोष्टी खाणं तुम्हाला टाळायचं आहे. आणि जर विशेष कधीतरी तुम्ही आणल्याच खायला तर त्या खूप चांगल्या पाण्यामध्ये उकळून घ्यायच्यात आणि मगच त्याच्यापासून भाजी बनवायची, कारण यामध्ये आळ्या वगैरे असण्याची शक्यता जास्त असते. म्हणून पावसाळ्यामध्ये या गोष्टी खाणं तुम्हाला अवॉइड करायचं आहे. तिसरं आपल्याला काय, कच्च्या सॅलडऐवजी सॅलड जर तुम्ही खात असाल, जसं की स्प्राउट्स तुम्ही खात असाल, तर स्प्राउट्स तुम्ही उकडून खाणं जास्त प्रेफर करा. ते तुम्हाला जास्त लवकर पचतील. आणि आपण जे मिक्स करून स्प्राउट्स खातो, चणे, मटकी, मूग, अशा गोष्टी एकत्र करून खात असतो, तर हे एकत्र केल्यानंतर ते पचायला थोडंसं जड जाईल. त्यामुळे जर सॅलड किंवा स्प्राउट्स तुम्ही खाणार असाल तर एकच स्प्राउट एका वेळी खा, ते पण उकडून खा. 3-4 स्प्राउट्स एकत्र खाऊ नका. पावसाळ्यामध्ये ते व्यवस्थित पचणार नाही, तुम्हाला गॅस, ॲसिडिटी किंवा तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास देखील होऊ शकतो. कच्चं सॅलड तर अजिबात खाऊ नका. सूप फॉर्ममध्ये तुम्ही शिजवून वगैरे त्या पद्धतीचं देखील वेगवेगळं सॅलड तुम्ही खाऊ शकता किंवा तुम्ही स्प्राउट शिजवून खाऊ शकता. हे आपले 2 पॉईंट होते. नेक्स्ट म्हणजे भजी, वडापाव, तळलेलं काहीही खाण्याची इच्छा असेल
तर बाहेर जाऊन अजिबात खाऊ नका, कारण तेच तेल वापरलेलं असतं. तुम्हाला खायची एखाद दिवशी इच्छा आहेच तर तुम्ही घरी घरगुती फ्रेश बनवा आणि तेच खावा, ते पण कमी प्रमाणामध्ये खावा, कारण तुमचं बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता जास्त असते. आणि लास्ट म्हणजे फ्रीजमध्ये ठेवून आपण बऱ्यापैकी रात्री फ्रीजमध्ये ठेवतो, सकाळी खातो आणि भात वगैरे अशा गोष्टी फ्रीजमध्ये ठेवून किंवा कोणतंही भाजी असेल काही असेल तर फ्रीजमध्ये ठेवून ते खाऊ नका. ताजं अन्न बनवा आणि ताजं अन्न जे असेल तेच खाणं प्रेफर करा. तर तुमची पचनशक्ती देखील चांगली राहील आणि इम्युनिटी देखील तुमची चांगल्या पद्धतीने काम करेल. सतत आजारी पडणार नाही. सर्दी, पडसं, ताप वगैरे या गोष्टींसाठी इम्युनिटी आपली चांगली असणं खूप जास्त गरजेचं असतं. तर अशा पद्धतीचं रुटीन तुम्ही ठेवलं, अशा पद्धतीचा डाएट जर फॉलो केला तर तुमचं वजन देखील वाढणार नाही, शरीर हेल्दी राहील, इम्युनिटी चांगली राहील आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही फ्रेश राहाल. सतत तुम्हाला आळस आल्यासारखं वाटणार नाही. डाएट जर तुम्ही प्रॉपर ठेवला ना पावसाळ्यामध्ये तर वजन कमी करण्यासाठी सगळ्यात बेस्ट असा हा ऋतू आहे. फक्त तेलकट, तुपट, तळलेलं, जड अन्न खाणं तुम्हाला टाळायचं आहे आणि गोड पदार्थ जास्त खायचे नाहीयेत. गरमागरम चहाच्या नावाखाली 1 कप चहा दिवसभरात ठीक आहे, पण पावसाळा आहे, खूप थंडी आहे म्हणून 2-2, 3-3, 4-4 कप चहा पिणं तुम्हाला अवॉइड करायचंय. तुमचं वजन नियंत्रणात राहील आणि ते अजिबात वाढणार नाही. यासोबत डाएटमध्ये काय खाल्लं पाहिजे तर सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला कडक नॉर्मल जे गरम पाणी असतं ते 1 ग्लास प्यायचं आहे, किंवा तुम्ही 1 ग्लास पाण्यामध्ये थोडंसं 1 इंच आलं, थोडीशी 4-5 तुळशीची पानं घालून ते उकळवून तुम्ही ते पिऊ शकता. अगदी चांगलं आहे पावसाळ्यासाठी. नंतर थोडंसं चाला, थोडंसं व्यायाम करा घरातल्या घरात, बाहेर जाता येत नसेल तर. आणि त्यासोबत नंतर नाश्ता करायचा आहे. नाश्त्यामध्ये तुम्ही बेसनाचा किंवा मूग डाळीचा चिला खावा, पोहे खावा किंवा उपमा खावा, चालणार आहे. आणि त्यासोबतच तुम्हाला 1 कप ग्रीन टी घ्यायचा आहे डेली नाश्त्यानंतर. बस एवढा नाश्ता आपल्याला करायचा आहे. नाश्त्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये 1 छोटा फुलका किंवा 2 तुम्ही खात असाल तर 2 फुलके खावा. त्याच्यासोबत घरात बनलेली कोणतीही सुकी भाजी, 1 वाटी डाळ आणि थोडंसं सॅलड, या पद्धतीचं दुपारचं जेवण तुम्ही करू शकता. एखाद दिवशी जर तुम्हाला चपाती नाही खायची, भात खायचा आहे तर तुम्ही भात खाल्ला तरी देखील चालणार आहे. नेक्स्ट आपण इव्हनिंगला भूक लागली तर तुम्ही त्यावेळी रोस्टेड चणे, रोस्टेड मखाने, मुरमुरे अशा गोष्टी खाऊ शकता. आणि पुन्हा एकदा 1 कप ग्रीन टी तुम्ही यावेळी संध्याकाळच्या वेळी घ्यायची आहे. त्यानंतर डायरेक्ट आपण 8च्या आतमध्ये आपल्याला रात्रीचं जेवण करायचं आहे, जे आपल्याला पावसाळ्यासाठी उपयुक्त असणार आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट थंडीच्या सीझनमध्ये, पावसाळ्याच्या सीझनमध्ये आपण सगळ्यात बेस्ट रात्रीच्या वेळी काय खातो तर ते असतं सूप, ज्याच्यामध्ये मिक्स व्हेजिटेबल ॲड करू शकता. तुम्ही मंचुरियन तयार करू शकता, त्याच्यामध्ये ते ॲड करू शकता, अशा पद्धतीचं सूप खाऊ शकता. किंवा तुम्ही चिकनचं सूप पिऊ शकता. तर या पद्धतीचं कोणतंही सूप जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही सूप घेऊ शकता जर तुम्हाला कमीत कमी भूक आहे तर. किंवा तुम्ही जर तुम्हाला थोडीशी जास्त भूक आहे तर तुम्ही 1 फुलका, थोडीशी कोणतीही घरात बनलेली भाजी, त्याच्यासोबत उकडलेल्या थोड्याशा भाज्या, अशा पद्धतीचं जर तुम्ही खाल्लं तरी देखील चालणार आहे. किंवा फक्त सूप खाल्लं किंवा या सगळ्या जेवणासोबत सूप जरी पिलं तरी देखील चालणार आहे. हा सिंपल असा डाएट प्लॅन तुम्हाला फॉलो करायचा आहे. अवॉइड काय करायचं तर बाहेरचं अन्न खाणं अवॉइड करायचं, तळलेलं खाणं अवॉइड करायचं आहे. त्यासोबत थंड पेय, आईस्क्रीम, जास्त गोड पदार्थ आणि सतत सारखा चहा पिणं, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला अवॉइड करायच्या. चहा म्हणजे फक्त चहाच नाही, चहा, कॉफी, कोणतेही ड्रिंक्स असतील ज्याच्यात तुम्ही एक्स्ट्रा शुगर घेत असाल ते तुम्हाला जास्त पिणं बंद करायचं. दिवसातून 1 ते 2 कप चहा ठीक आहे. आता पावसाळा सीझन चालू आहे, नेहमीच मनावरती कंट्रोल राहत नाही, पण राहिलाच तर 1 कप ठीक आहे, पुरेसं आहे तेवढंच. तर या पद्धतीचं तुम्ही रुटीन, या पद्धतीने जर तुम्ही जेवण केलं, या पद्धतीने जर स्प्राउट्स असतील किंवा वेगवेगळ्या भाज्या असतील तर या पद्धतीने जर तुम्ही ते घेत असाल तर पावसाळ्यामध्ये तुमचं वजन नक्की मेंटेन राहणार आहे. चला तर मग आय होप तुम्हाला व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्ससोबत. त्यासोबतच कमेंटमध्ये लिहा की तुम्हाला किती किलो वजन कमी करायचं आहे. चला तर मग व्हिडिओ आता इथेच एंड करूयात. अशाच कॉन्टेंटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.